हाय गाईज, हा माझा आहे फर्स्ट ब्लॉग आणि मी वाट बघत आहे सकाळ व्हायची, कारण सकाळी येणार आहे माझी मैत्रीण मुंबईवरून, पल्लवी. फायनली पल्लवी आली सातारामध्ये आणि आम्ही आहोत सिद्धीच्या घरी. सिद्धी चहाची सोय चांगली करते म्हणून आम्ही स्टे नेहमी सिद्धीच्याच घरी करतो. आता आम्ही चाललेलो आहे शिवमच्या लग्नाला. हे प्रोडक्ट आहेत मेकअप बेससाठी, पण त्याआधी मी क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझर आणि महत्त्वाचं सनस्क्रीन लावून बसलेले आहे. स्किन केअर प्रोडक्ट लावून मी लगेच त्याच्यावर फेसेस कॅनडाचं करेक्टर लावत आहे. देन आफ्टर आय एम यूजिंग फेसेस कॅनडा सिरम फाउंडेशन फॉर माय ग्लोई स्किन. आफ्टर दॅट आय एम यूजिंग फेसेस कॅनडा HD कॉम्पॅक्ट. देन फेसेस कॅनडा लूज पावडर. तर देवाने नॅचरल ब्लशची तर काही सोय अजून केलेली नाही, मग चला युरोप गर्लचं ब्रश लावते. नंतर मी आयब्रो क्रिएट केले. वन्स अगेन फेसेस कॅनडा या 2 लिप शेड मिक्स करून मी हा शेड क्रिएट केला आहे. आणि मी मग कंप्लीट 2 तासांनी रेडी झाले. आणि हे काय, जाताना मला सोहेलने मागे बसवलं. एका हसत्या खेळत्या मुलीला अमिषा पटेल बनवलं. असो कसे बसे आम्ही वेडिंगला पोहोचलो आणि बघतो तर काय, इकडे अर्धनिम्म लग्न पण झालेलं. गिफ्ट देत आहेत सगळे, पण त्याच्यात काय आहे हे कोणालाच नाही माहिती. पण मेनूमध्ये काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. Not bad, not bad. फायनली मित्राचं लग्न पार पाडलं. सो पाऊसही थांबलेला आणि क्लायमेट पण खूप छान झालेलं. सो आम्ही डायरेक्ट गेलो वरती. खरं तर आम्ही रील्स बनवायच्या हेतूनच वरती गेलेलो, पण मित्राने आमचा एकच रील बनवला, त्यात पण हा फिल्टर घेतला. आमच्या अपेक्षा भंग झाल्या. आम्ही म्हटलं बाबा बास रे, आत्ता बनवलीस रील, परत नको बनवूस, असं म्हणत त्याला आम्ही पण माफ केलं. काय बोलणार त्याला पण. त्यानंतर मनाला कसं बसं सावरलं आणि आम्ही खाली आलो. मग दुसऱ्या प्लॅनची तयारी केली. कॉलेज फ्रेंडसोबत डिनर प्लॅन झाला. डिनर झाल्यावर आम्ही परत ट्रेंडिंग रील्सवर रील बनवत बसलो. पल्लवी खूप चांगली डान्सर आहे आणि मला काहीही डान्स करता नाही. मी खूप प्रयत्न केले पण बेस्ट रील काही बनला नाही. पण मी खूप हॅप्पी होते, मी पल्लवीसोबत रील बनवत होते. आणि हे तेच फ्रेंड्स आहेत जे मला सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहण्यासाठी खूप सपोर्ट करतात आणि खूप मोटिवेट करतात. आणि हा व्लॉग स्पेशल असणार आहे बिकॉज याच्यात माझे कॉलेज फ्रेंड्स आहेत. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये माझ्या छोट्या छोट्या हॅप्पी मोमेंटसोबत.